हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवलेला आहे चॉकलेट स्पॉन्ज केक, जो मी बीटरूटपासून बनवलेला आहे। तर पहा किती छान सुंदर असा केक तयार झालेला आहे, अगदी स्पॉन्जी। तर त्यासाठी इथे मी एक बीटरूट घेतलेला आहे। त्याची साल काढून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे, बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। आता ते तुकडे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आणि त्यामध्ये मी इथे 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। गुळाऐवजी साखर देखील घालतात, पण आज मी गुळाचा वापर केलेला आहे। आणि त्यामध्ये 2 चमचे दही घालून त्याची प्युरे करून घेतलेली आहे। आणि इथे एका मिक्सिंग बोलमध्ये आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर होऊ शकतो, पण मी आज मैद्याचा वापर केलेला आहे। चॉकलेट केक असल्यामुळे आपण त्यामध्ये कोको पावडर घालून घेणार आहोत। 1 चमचा बेकिंग पावडर इथे मी घातली आहे, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून ते सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं चाळून घेतलं आहे। आता ते आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपण जी प्युरे करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। बीटरूटमुळे केकला छान कलर येतो, त्यामुळे आज मी बीटरूटचा वापर केलेला आहे। प्युरे घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मिक्स करत असताना आपल्याला आता कन्सिस्टन्सी थोडीशी थिक वाटतीये, तर त्यामध्ये थोडं असं मी दूध घालून घेणार आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। मी पूर्ण दूध एकदम नाही घालून घेतलं, थोडं यामध्ये घालत आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। तर आता मी पहिल्याच ग्रीस करून ठेवलेल्या भांड्यामध्ये केकचं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्याला टॅप करून घ्यायचे, जेणेकरून जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। आणि ड्रायनट्स ऑप्शनल आहेत, पण माझ्याजवळ अवेलेबल होते, त्यामुळे मी याच्यावर भरपूर असे ड्रायनट्स घालून घेतलेले आहेत। आणि 30 मिनिटं आपल्याला ह्याला आता बेक करून घ्यायचं आहे। तर आता इथे 30 मिनिटं पूर्ण झाल्याच्या नंतर पहा, आपला केक किती छान स्पॉन्जी असा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, छान असा क्रॅक्स आलेत त्याला। तर आता मी त्याला डिमोल्ड करून घेणार आहे, पण डिमोल्ड करण्याआधी त्याला आपल्याला थंड करून घ्यायचे। थंड झाल्याच्या नंतर इथे मी डिमोल्ड करते केकला। डिमोल्ड करण्याच्या आधी थोडंसं त्याला टॅप करून घ्यायचे, कारण तो चिटकू शकतो। तर पहा, छान असा केक इथे आपला डिमोल्ड झालेला आहे। तर आता मी पुन्हा त्याला सरळ करून घेते, त्यासाठी दुसरी प्लेटचा वापर केलेला आहे, पण त्या अगोदर मला बटर पेपर काढायचा राहून गेला होता। तर आता मी बटर पेपर काढून घेते। तर पहा, किती छान अशी जाळी आलेली आहे आपल्या केकला। तर आता मी केकला सरळ करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा केक झालेला आहे। तर मी तुम्हाला तो कट करून दाखवतेय। आजपर्यंत खूप स्पॉन्जी असा केक इथे तयार झालेला आहे आणि कुणाला कळणार देखील नाही, सगळे आवडीने खातील असा आपला चॉकलेट स्पॉन्ज केक। कोणाला अजिबात कळणार नाही की हा बीटरूटचा आहे। तर पहा, किती सुंदर आहे। तर तुम्हाला आजचा हा बीटरूट स्पॉन्ज केक आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।